Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. राज्यभर लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वेगानं वाहत आहे आणि त्याचा केंद्रबिंदू आहे माढा लोकसभा। आणि या माढा लोकसभेमध्ये आज 3 महत्त्वाच्या घडामोडी घडलेत आणि ती म्हणजे अकलूजच्या शिवरत्नवरती। तर पहिली घडामोड आहे की जी म्हणजे मोहिते पाटील कुटुंबाचे जे ज्येष्ठ सदस्य आहेत जयसिंह मोहिते पाटील की ज्यांना किंगमेकर म्हटलं जातं की त्यांनी लवकरच तुतारी हाती घेणार आहोत आणि शरद पवार यांची भेट घेणार आहोत असं एक वक्तव्य केलेलं आहे। दुसरी घडामोड म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मोहिते पाटील कुटुंबाची शिवरत्नवरती येऊन बंद दाराआड चर्चा केलेली आहे। आणि तिसरी घडामोड म्हणजे याच शिवरत्नवरती भाजपचे विधान परिषदेचे माजी सदस्य प्रशांत परिचारक यांनी मोहिते पाटलांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे। तर आपण सुरुवातीची घडामोड आहे ती पाहूया, ती म्हणजे माढ्यातून मोहिते पाटील कुटुंब तुतारी हाती घेणार का। आपण पाहतोय की पहिल्याच यादीमध्ये भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी घोषित केली की ज्या उमेदवारीवरती मोहिते पाटील कुटुंबानं आपला दावा सांगितला होता। 2019ला मोहिते पाटील स्टँडिंग खासदार असताना राष्ट्रवादीच्या अंतर्गत कटकटीला कंटाळून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, कृष्णा भीमा स्थिरीकरण मुद्द्यावरती प्रवेश केला होता आणि त्यांनी ही जागा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिली होती। त्यानंतर काही दिवसात निंबाळकर आणि मोहिते पाटील हे वाद समोर आले आणि मोहिते पाटलांनी त्या जागेवरती दावा केला, मात्र भाजपनं ती जागा पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना दिली। त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपण या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहोत अशी घोषणा केली, मतदारसंघ पिंजून काढायला चालू केला। संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबांनी मतदारसंघ पिंजून काढला आणि यावेळेस आपण पाहिले की ठिकठिकाणी मोहिते पाटलांनी तुतारी घ्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। त्यानंतर 2 दिवसामध्येच आपण पाहिले की रणजितसिंह मोहिते पाटील की जे आता सध्या भाजपचे आमदार आहेत की ज्यांची सागर बंगल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये ज्या काही चर्चा झाल्या त्यानुसार मोहिते पाटील कदाचित महायुतीमध्ये परत एकदा सक्रिय होतील, प्रचार करतील असं वाटत होतं। मात्र आज जयसिंह मोहिते पाटील यांनी स्टेटमेंट केल्यामुळं मोहिते पाटील तुतारी घेतील यावरती जवळपास शिक्कामोर्तब होताना दिसतोय। दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी जी बातमी आहे ती म्हणजे खासदार अमोल कोल्हे हे शिवरत्नवरती आले होते, त्यांची आणि मोहिते पाटलांची बंद दाराआड चर्चा झाली आणि या बैठकीनंतर अमोल कोल्हे यांनी आपण या अकलूजच्या एका लग्नामध्ये आलो होतो असं वक्तव्य केलं आहे। मात्र यापूर्वीही अमोल कोल्हेंनी अजित पवार गटाचे निलेश लंके आमदार यांना शरद पवार गटामध्ये आणलं, मोठी कामगिरी ही अमोल कोल्हेंनी केली होती। त्यानंतर आता दुसरा नंबर हा मोहिते पाटलांचा आहे का असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे। आणि तिसरी बातमी म्हणजे या ठिकाणी भाजपचे माजी विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांनी मोहिते पाटील कुटुंबाची शिवरत्नवरती भेट घेतली आणि मोहिते पाटलांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र आता यातील जे उमेदवार आहेत धैर्यशील मोहिते पाटील हे आता काय निर्णय घेत आहेत, त्यांनी अजून कोणतंही अधिकृत स्टेटमेंट दिलं नाही। योग्य वेळ आल्यानंतर मी या बाबतीत बोलेल असं धैर्यशील मोहिते पाटील म्हणत आहेत। त्यामुळं आता धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी घेणार का महाविकास आघाडीमध्ये, ते माढ्यातून निवडणूक लढवणार का, हे येणाऱ्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईल। मुंबई तकसाठी नितीन शिंदे, अकलूज।